नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच की इतके लोक आलेत मला बघण्यासाठी. येस, तब्येत खूप चांगली आहे. ऑपरेशन झालं नाही अजून. हे हात थोडासा रेस्ट केला. ॲक्च्युली इथं फ्रॅक्चर झालं आहे रिचच्या बोनला, आणि एक 3 फ्रॅक्चर आहेत छोटे छोटे, आणि उद्या सर्जरी करायची आहे. फक्त प्लास्टरवरती होणार नाही आहे. बिग बॉसच्या घरामध्ये पण तोच प्लॅन चालला होता की प्लास्टर करता येत असेल तर मला पुढं अजून कंटिन्यू करायचं, पण बॅडलक माझं ते मला करता नाही आलं. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे जरासे गुड विषय असतील तर नक्कीच लवकर बरा होईल मी. डॉक्टरांनी 2-3 वीक दिलेत. या 3 वीकमध्ये मी होईल रिकवर, म्हणजे बऱ्यापैकी त्याची रिपेअर जी असेल ती चालू होईल. पण इट्स ओके, कारण तुमच्या सगळ्यांच्या इच्छेसाठीच आत गेलो होतो. बऱ्याच अर्ध्या लोकांची इच्छा होती की झालं नाही पाहिजे, अर्ध्या लोकांची इच्छा होती की गेलं पाहिजे. पण त्यामध्ये काही माझे खूप जवळचे होते, जसे माझी बायको, ती सगळ्यात जास्त इच्छा होती की मी गेलं पाहिजे. आणि अजून 2 माझे मित्र, एक अनिकेत होता, रोहित होता, आणि बरेच जवळचे लोक की त्यांना पण वाटत होतं की मी गेलो पाहिजे. आणि बिग बॉसच्या टीमची पण इच्छा होती की मी यावं तिकडं म्हणून. सो या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेस मी जास्ती दुसऱ्यांचा विचार करत नाही तर माझ्या तब्येतीच्या अगेन्स्ट. पण या ठिकाणी मी तो विचार केला, कारण मला तिथे फाईट करायला जायचं नव्हतं किंवा कोणाला भांडायला जायचं नव्हतं, आणि एक्सपिरियन्स पण एक घ्यायचा होता. सो बऱ्याच लोकांची इच्छा होती, सो मला जावं लागलं तिकडे. आणि हा ॲक्सिडेंट आहे, सो हे काही स्क्रिप्टेड नाही आहे. बऱ्याच लोकांनी असं समजलं होतं की मी 3 वीकसाठी गेलो आहे, 3 वीकचं कॉन्ट्रॅक्ट. असं बिलकुल नव्हतं. ते अभिजितनं तुमच्या डोक्यात टाकलं, अभिजित सावंत, की मी 3 वीकसाठी जातो आहे किंवा असं नव्हतं बिलकुल. माझं त्याला म्हणणं एकच होतं की हे 2-3 वीक तर मला चेक करायला जातील. जसा बाहेर आहे मी तसाच आत राहायचा ट्राय करतो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी जातानाच बोललो होतो की मी ज्यावेळेस एखादा गरीब असेल, गरीब म्हणण्यापेक्षा म्हणजे पैशाकडून नाही, की एखाद्याला खरंच गरज आहे कोणाच्या सपोर्टची आणि त्याला मिळत नाही आहे, तर अशाच्यामध्ये मी 100% राहील. तुम्ही बघितलं असेल की अरबाज नेहमी अभिजितच्या आणि बाकीच्या अंगावर जायचा. सो त्यावेळेस त्याला भांडण्यासाठी नाही तर त्याला अडवण्यासाठी मध्ये, की तू अशा लोकांच्या अंगावर धावून कशाला जातो ॲग्रेसिव्ह होऊन, काय तुला ॲग्रेशन काढायचं असेल ना तर माझ्यावर काढ. आणि दुसरी गोष्ट काय की माझ्या मागं जे बॅक बिचिंग करतात हे पण मला समजेल 2-3 वीकमध्ये. सो ज्यावेळी मला हे समजेल ना त्यावेळी मला मग काही गोष्टी बदलायला लागतील. पण माझं मेन टार्गेट हेच होतं की बाहेर जसं मी सगळ्यांच्यावर राहतो, माझ्या फॅमिलीत राहतो, तसंच मला बिग बॉसच्या फॅमिलीत राहायचं होतं. कारण ती पण एक फॅमिली आहे. आणि आतल्या बऱ्याच लोकांना, 90% नाही 100% लोकांना हे कळत नाही आहे की बिग बॉस हे घर आहे आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिलीतली माणसं येतात आणि त्यांना फॅमिलीसारखं राहायचं असतं. सो बिग बॉस 8 दिवस चालतं, त्यातले 2 दिवस टास्कचे असतात. तर आतमध्ये गेल्यानंतर मला समजलं की हे लोक फक्त टास्कच डोक्यात ठेवतात, आणि टास्क आला तर भांडायचं. आणि ए टीम आणि बी टीम झाली होती, तर बी टीम थोडी वीक होती. सो ज्यावेळी मला पाठवलं आतमध्ये, ठीक आहे, तर मला ज्यावेळी पाठवलं आतमध्ये त्यावेळेस यांना बी टीमला वाटलं की मला तिथं अरबाजशी भांडायला पाठवलं. तर असं बिलकुल नव्हतं, कारण माझं ते टार्गेटच नव्हतं भांडणं. हां, पण असं नव्हतं की मला भांडायचं नव्हतं. ज्यावेळी टास्क होता त्यावेळी 2 टास्क केले मी आतापर्यंत. 2 टास्कमध्ये मी माझे 100% दिले. पण माझे टीम मेंबर जे होते त्या लोकांनी त्यांचं 100% दिलं नाही. जसं पहिला तो सॅकचा इव्हेंट होता, त्यामध्ये मला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला अरबाजशी लढायला पाठवलंय, तर तुम्ही त्याला डायरेक्ट धरा आणि बाजूला व्हा. ती गोष्ट मी केली. पण इकडच्यानी बाकीची कामं केलीच नाहीत. नंतर मला ब्लेम केलं की तुम्ही इकडे यायला पाहिजे होतं अरबाजला सोडून. आता दोन्ही गोष्टी एकदम करणं पॉसिबल नव्हतं. त्यात मला सांगितलं की तुम्ही त्याला पाठवून ओढा, त्याची बॅग ओढा किंवा त्याला शर्ट ओढा. तर ह्या जमणं मला पॉसिबल नव्हतं गोष्टी. कारण मग ह्याच गोष्टीमुळे ह्या लोकांना बऱ्याच वेळेस भाऊच्या धक्क्यावरती शिव्या बसल्या होत्या. आणि मला असं वाटलं की ह्यांचं प्लॅन तोच असेल. नंतर दुसऱ्या टास्कमध्ये पण सेम त्याने केलं की तुम्ही बाकी काय करू नका, अरबाजच्या मागे लागा. म्हणजे मी काय अरबाजशी भांडायला तिथं आलो का? अरबाज सोडून दुसरा कोणी असतं ना तरी पण मी हेच केलं असतं. सो माझं टार्गेट जे होतं की त्याच्या अपोज थांबणं. ऑब्व्हियसली ज्यावेळेस
टास्क किंवा खरोखर तो भांडत असेल तर त्यावेळी मी केलं आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की मी त्या गोष्टी केल्या ते. आणि टार्गेट एवढंच होतं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला फाईट करणं आणि जमल तेवढं त्याला तिथून इलिमिनेट करणं. आणि मला वाटतं की ते कदाचित आज होऊन जाईल, कारण त्याचा गेम सगळ्यांना दिसला आहे आणि मला पण दिसला आहे. सो त्यांचं आज जे चाललं होतं त्यांना मी स्पष्टपणे बऱ्याच वेळा सांगितलं, ते दाखवलं नाही आपल्याला सगळ्यांना की हा जो गेम आहे तो फक्त गेम म्हणून बघू नका, एक फॅमिली म्हणून बघा. आणि फॅमिलीमध्ये भांडण होतात, शिव्या घालतात, पण आपले जे मोठे असतात त्यांना प्रत्येक वेळी रिस्पेक्ट दिला जातो. सो तुझे रिस्पेक्ट जी आहे ते रिस्पेक्ट तुला लोकांशी ठेवणं गरजेचं आहे. जर वर्षाचे असतील, पॅडीदादा असतील, तर यामध्ये मी वर्षात त्यांना कधीच उलटं बोललेलं नाही, तुम्ही बघितलं असेल. आणि पॅडीदादांनी ज्यावेळेस मी शेवटच्या टास्कला त्यांच्याकडे बॉल फेकला, ते अंड फेकलं, त्यावेळी त्यांच्या हातात येऊन पण त्यांच्याकडून ते खाली पडलं आणि त्यानंतर त्यांना ते त्या बुट्टीमध्ये ठेवता नाही आलं. आता यासाठी मी भांडण करू शकलो असतो, त्यांच्या अंगावर जाऊ शकलो असतो की तुम्हाला धरता येत नाही का बॉल, तुम्हाला एवढा मी तुमच्या हातात दिला तर तुम्ही ते केलं नाही काही काम. पण अशा गोष्टी ज्या आहेत ह्या मला जमत नव्हत्या. की समजा मुद्दाम कोण करत नाही आहे, पण मुद्दाम कोणाला ते फेकायचं नसतं गोष्टी. सो ह्या गोष्टी करता करता ज्यावेळेस दोन स्ट्रॉंग माणसं एकमेका समोर येतात, अरबाज वीक नाही, स्ट्रॉंग पर्सन, ज्यावेळेस दोन स्ट्रॉंग माणसं समोर येतात त्यावेळी ते त्यांची पूर्ण ताकद लावतात. पण एका स्ट्रॉंगच्या समोर एखादी वीक गेला तर स्ट्रॉंग माणसाला जास्त टेन्शन असतं, कारण त्याला पुढच्या माणसाला इंजुरी पण द्यायची नसते. ते व्हिडिओमध्ये हे असल्यामुळे ते लेफ्ट हँड उजवा दिसतोय, फ्रंट कॅमेरा. हा मग मी तेच नाही, व्हिडिओ असल्यामुळे हा माझा डावा हात आहे, मला दिसत उजवा. वेट आय शो यू. सगळे म्हणतात की इट इज स्क्रिप्टेड आणि तुमचा लेफ्ट हँड होता तर तो राईट कसा झाला. त्यांच्यासाठी एवढंच आहे की लाईव्ह आपण हे कर, मी उलट करतो. नाही, मी दुसरं कर ना. लाईव्ह आपण असं जातो, लाईव्ह आपण फ्रंट कॅमेराने जातो आणि सर ऑफकोर्स इल फेस टू सी ऑल द क्वेश्चन्स. त्यांना सगळे क्वेश्चन्स वाचायचे आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी खोट्या नसतात. मी इथं हॉस्पिटलमध्ये बसलोय आणि मला इथं फ्रॅक्चर झालंय, तर तुम्ही आजच्या 2 दिवसामध्ये मला फक्त स्वेलिंग कमी होण्यासाठी एक जनरल एक नॉर्मल प्लास्टर केलंय. आणि उद्या माझं हे ना आपलं एक्सरे दाखव ना. खूप आतापर्यंत खूप कमेंट, त्यांना हे कळत नाही. ठीक आहे, चला तुम्ही मला फॉलो करताय, तुम्हाला हे माझ्यासाठी तुम्ही बोलत असाल, पण हे सगळे रिपोर्ट्स आहेत माझे. जवळजवळ 15 कमेंट आलेत सर की तुमचा लेफ्ट हँड होता आणि राईट हँड दिसतोय, पण कॅमेरा फेस लाईव्ह जाताना तसा असतो. ह्या ठिकाणी ते ब्रेक झालंय आणि हे बोन माझं सरकलं इकडे. फोटो टाकण्याचा तर ह्या मी फोटो नाही टाकेनच मी. आणि असल्या गोष्टी चुकीच्या करून त्या शोसाठी मला वाटत नाही की मी करेल किंवा कुठलेही शोचे माणसं करतील. एक आहे की शो स्क्रिप्टेड नाही आहे आणि शोचे जे ओनर आहेत किंवा जे काही स्पॉन्सर आहेत त्यांनी सांगितले की तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो आमच्या घरात झालाय आणि तो आम्हीच कम्प्लीट करणार आहे. सो त्यांच्याकडून मी हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलचं नाव मी एक्सपोज करत नाही आहे, बऱ्याच लोकांनी ओळखलं पण असेल, पण तिथं भेटणं अलाउड नाही आहे सगळ्यांना, कारण टाइम फिक्स आहे एवढ्यासाठीच. सो हा एक्सरे आहे माझा, एक्सरे आहे माझ्या ह्या डाव्या हाताचा. आणि तो तुम्हाला का राईट हँड वाटत होता? बिकॉज फ्रंट कॅमेराने बोलत होते सर. ऑब्व्हियस लाईव्ह आपण फ्रंट कॅमेराने जातो. त्याशिवाय मी तुमच्या कॉमेंट कशा वाचू? राईट. तर मला फक्त मग इंटरव्ह्यू देता येईल ना एखाद्याला. 15 कमेंट आले होते. सो हा आहे बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा. काही पण प्रश्न स्क्रिप्टेड एवढं खाली चालू कमेंट इतकं खाली घेतात त्या. कॅमेरा. सो ठीक आहे, मी कोणाच्या कॉमेंट्स किंवा काय करण्याचं कारण नाही आहे. मला माझं माइंड फ्री करायचं होतं की जी गोष्ट आज घडली ती ॲक्सिडेंट होती, त्यामध्ये कुठलंही स्क्रिप्टेड किंवा प्लॅनिंग नव्हतं. प्लॅनिंग एवढंच होतं की आज जाऊन आपण फक्त न भांडता पण गेम चांगला करू शकतो आणि जिंकणं किंवा हरणं ही वेगळी गोष्ट असते. पण तुम्हाला एक एक्सपिरियन्स असा मिळतो की घरातून तुम्ही बाहेर जाऊन
दुसऱ्या लोकांच्या फॅमिलीत राहू शकता आणि त्याचबरोबर विदाऊट फोन पण आपण राहू शकतो. फक्त आपला बऱ्याच वेळा मला असं वाटायचं की मी जर एक 8 दिवस 10 दिवस फॅमिलीवर कुठेतरी बाहेर गेलो तर बिझनेस मला चालणार नाही आहे, किंवा फॅमिलीवर मी मला वाटतं की 25 वर्ष असतील तरी पण मला रोज फॅमिलीवर जेवायला मिळत नाही कामाच्या निमित्ताने, आणि बायका आणि मुलं माझी वाट बघत असतात की आपण एकत्र जेवायचं म्हणून. सो तो एक्सपिरियन्स मला तिथे भेटला की जर 2 महिन्यासाठी आपण तिथे जातोय, तिथं आपण जर राहू शकतो सगळं सोडून, तर घरात असल्यावर आपण हा टाइम का काढू शकत नाहीये. सो बिग बॉसमध्ये हा माझा एक फायदा झाला की तुम्हाला लक्षात येतं की जग तुमच्यामुळं चालत नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, असं मला पण असं वाटायचं की माझ्यामुळं ज्या त्या न्यूज आहेत किंवा ज्या माझ्या गोष्टी आहेत, माझा बिझनेस आहे चालतो, पण असं नसतं. बिझनेस हा सगळ्यांच्यावर मिळून चालतो आणि मला हे त्या 2 वीकमध्ये समजलं. तर आतले जे 8 वीक माणसं थांबली त्यांची हालत काय झाली असेल हे मला त्यावेळी कळालं तिथं. सो आता मी ठीक आहे असं म्हणू शकत नाही आहे, पेन एवढे बेअर करू शकतो मी. बरेच लोक जे म्हणतात की बॉडी बिल्डरच्या गोष्टी आहेत, तर तिथं बॉडी बिल्डर आणि एक ॲथलीट किंवा एक जनरल माणूस ह्यांच्यात सगळ्यांच्यात खूप फरक असतो. बॉडी बिल्डरचं काम असतं की तुमचे मसल्स डेव्हलप करणं आणि स्टेजवरती शो करणं. सो हे करता करता असं नसतं की आम्हाला ताकद नाही आहे, पण मोस्टली काय असतं की ज्यावेळेस तुमच्या मसल्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला मसल जास्त असतात आणि तुम्ही जास्ती पूल करता एखाद्या सेम ताकदीच्या लोकांना, तर मला तुम्हाला पूल करताना तुम्ही मला एकट्यालाच बघितलं असेल, पण पूल करताना अरबाजने माझ्या अजून टीमच्या 2 लोकांना पकडलं होतं आणि ते तिघांना मी पूल करत होतो दोन्ही वेळेस. त्यामुळे कसं आहे की अरबाजचं वजन 100 किलो आणि बाकीयांचं एक दोघांचं मिळून जर 70-80 किलो असेल तर 180 kg वेट मला पूल करायला लागत होतं. त्यामुळं माझ्या बॅकला पण थोडं टेअर झाला. बॅकची इंजुरी मसलची लगेच कव्हर होते, पण बोन, बॉडी बिल्डरचे बोन आणि जनरल माणसाचे बोन हे सेम असतात. सो बोनला कुठलाही व्यक्ती काही करू शकत नाही आहे. मसलच्या म्हणजे माझ्या इंजुरी असतील ते रिकवर होतात इमिजिएट, कारण आम्ही बॉडी बिल्डर आहोत. आमचा डाएट चांगला असतो, आमची रिकव्हरी खूप फास्ट होते मसलची. पण बोनची जी कंडिशन असते ती सगळ्यांची तुमची आणि माझी सेम असते. सो बोन तुटणं हे मीच माझ्या हातावरती पडलो तो बॉल घेताना, त्यामुळे तो बोन तुटलाय. सो नॉट बिकॉज ऑफ एनी अदर पर्सन, मला कोणी ढकललं नाही किंवा काय नाही आहे. सो कोणाला एक्सपेरिमेंट करत नाही आहे, पण ही रियालिटी आहे की मी जे जपत होतो स्वतःला, किंवा मी आतल्या लोकांना पण सांगितलं की गेम खेळताना असा विचार करू नका की हा तुमचा शेवटचा गेम आहे. तुमच्या लाईफमधला हा एक पार्ट आहे आणि या पार्टमधला तुम्हाला असंच पद्धतीनं सेव्ह केलं पाहिजे की याचा इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या लाईफवर झाला नाही पाहिजे. आता ही एक गोष्ट बरी आहे की मी आता कॉम्पिटिशन करत नाही आहे, सो मला याचा एवढा फरक पडणार नाही आहे, कारण मी माझा मेंटेन करण्यासाठी आता पण मी लाईट वेटनंच वर्कआउट करतो. सो मला याचा फरक पडत नाही आहे. पण समजा हीच कंडिशन अरबाची झाली असती तर अरबाचं सगळं करिअर आत्ताच्या कंडिशनला स्टॉप झालं असतं, कारण त्याचं जे करिअर आहे किंवा कुठल्याही एका माणसाचं जे करिअर असतं ते त्याच्या बिगिनिंगमध्ये त्याच्या बॉडीवर डिपेंड असतं, त्याच्या इंजुरीवर डिपेंड असतं. जर इंजुरी लवकर झाल्या तर तुम्हाला तुमचं पुढचं करिअर करता येत नाही. महेंद्र चव्हाण, मिस्टर वर्ल्ड, नमस्कार. सो परत जायचं, जर 2 वीकमध्ये मला रिकव्हरी भेटली आणि शो पुढं चालला तर नक्कीच मला परत आत घेतील ते, जर माझी गरज वाटली तर. कारण इंजुरी रिकव्हरी असती माझी फक्त प्लॅस्टर असतं तर 100% झालं असतं, जसं अभिजितला इंजुरी झाली होती. सो मोस्टली माझा काय प्लॅन चालला होता की ताकद जी आहे ती तुमची एक्स्ट्रा वापरा, बाकी ठिकाणी तिथले गेम हे डोक्याने खेळायची गेम आहेत. कारण बिग बॉस हा एवढा मोठा इव्हेंट आहे, 50 देशात चालतो. त्यांना असं कधीच वाटत नाही की आपल्या इथं जे लोक येतात फॅमिली मेंबर म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा किंवा इंजुरी व्हावी. सो डोकं लावून जर केलं असतं तर ह्या दोन्ही इव्हेंटमध्ये आम्ही 100% आमचं टार्गेट कंप्लीट केलं असतं. पण जी बी टीम आहे अतिशय कन्फ्युज्ड आहे, त्यांना ॲक्च्युली कळतच नाही की काय करायचं आहे. ए टीममध्ये आता 2च माणसं आहेत, त्यांच्यात असं होतं की तू किंवा मी, पण बी टीममध्ये 8 माणसं आहेत. ह्या 8 माणसांच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मीच झालं पाहिजे. सो हे त्यांचं जे प्लॅनिंग होतं, आपण असणं आणि सगळ्यांचं एकत्र फक्त घोळका असणं. घोळक्यामध्ये असं वाटतं की मी पुढे गेलं पाहिजे, मी पुढे गेलं पाहिजे. पण जर तुमची टीम असेल तर तुमच्या टीमला पुढे जाणं गरजेचं आहे. फायनलिस्टपर्यंत जाणं पाहिजे. फायनलमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही हा विचार करू शकता की आपण आता इंडिव्हिज्युअल खेळू म्हणून. पण टीममध्ये खेळताना तुम्ही काय करता की तिथं खेळताना सांगता की टीममध्ये खेळतोय पण खेळता इंडिव्हिज्युअल, आणि त्यामुळे अशी गोष्ट होते. जर त्या कंडिशनला पॅडी भाऊंनी तो बॉल झेलला असता आणि त्या अरबाजच्या घरट्यात टाकला असता तर अरबाज कालच बाहेर पडला असता कॅप्टन्सीमधून. आणि इलिमिनेट हे सगळ्यांनी विसरलं की आत्ता जे इलिमिनेशन राऊंडमध्ये आहेत त्या सगळ्यांना मी एकट्याने इलिमिनेट केले. शेवटच्या राऊंडला जर मी सूरजला बीट करून ती बंदूक घेऊन माझ्या चौकोनात नसता आलो तर आत्ताची कंडिशन आम्ही सगळे नॉमिनेट झालो असतो.
त्या गोष्टीचे कोणीही काही बोलले नाही. दुसरी गोष्ट कसं असतं की सूरजशी खेळताना मला काळजी घ्यायला लागत होती, कारण सूरजला मी लहान भावाप्रमाणे होतो. जर सूरजला फक्त जिंकायचं म्हणून मला खेळायचं असतं तर मी फरफडत किंवा ह्या गोष्टी केल्या असत्या. सूरजमध्ये ताकद खूप चांगली आहे, परत तो विचार करत नाही की त्याला किती लागेल, त्यामुळे त्याला पण 2-3 इंजुरी झाल्यात. सो मला तो गेम खेळताना अरबाज असता तर मला 100% फुल फोर्सने करावं लागलं असतं. सूरजच्या वेळेस मला 90% 10% माझी ताकद सावरूनच खेळावं लागलं, कारण जर त्याच्या अगेन्स्ट मी फुल ताकदीने खेळलो असतो कदाचित त्याला पण इंजुरी झाली असती. सो मला ते पण बघावं लागत होतं. आणि समजा सूरज स्ट्रॉंग होता, त्यानं ते बंदूक घेऊन त्या चौकात गेला असता तर तुम्ही सगळे लोक मला असं बोलले असतं. परत टीमची माणसं तर 100% आहेतच बोलायला. सो हा एवढा सगळा विचार करला तर टाइम खूप कमी असतो, आणि तुम्ही जे बघता ते 24 तासातला फक्त 1 तास बघता. सर खूप प्रश्न आहेत की आता सगळ्यांनाच लागलंय, जान्हवीला लागलं, अभिजितला लागलं, अंकिताला लागलं, मग तुम्हालाच बाहेर का काढलंय फक्त, आणि त्यांना का नाही बाहेर काढलं एवढे इंजुरीज होऊन पण? तर काय तुमचं उत्तर द्याल सर? आता जान्हवीची इंजुरी जी आहे ना ती जखम होती, तिला लागली, ती बरी झाली 8 आतमध्ये एका वीकमध्ये. अभिजितला पण जे लिगामेंट टेअर होता तो त्याचा मेजर नव्हता. असं नव्हतं की त्याला सर्जरी करायला लागली. मला सर्जरी करायची आहे, मला फक्त प्लॅस्टर घालायचं नाहीये. सो बिग बॉसच्या घरामध्ये 1 आठवडा माझी केअर घेतली त्यांनी. त्यांच्या सगळ्या डॉक्टरांनी त्यांनी दाखवलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही ट्राय करत होतो की मॅक्सिमम त्यांना फक्त प्लॅस्टर लावावं लागेल, पण 3 ठिकाणी फ्रॅक्चर असल्यामुळं मला त्यांना तिथं ठेवता नाही आलं, त्यामुळं मला बाहेर यावं लागलं. सो इंजुरी बऱ्याच प्रकारच्या असतात. ठेस लागणं म्हणजे पण इंजुरी आहे. सूरज तिथं काचेला धडकला होता, ती पण इंजुरी होती. जान्हवी खूप जोरात आपटली होती त्या लाकडावरती, तिचा गुडघा फुटला होता, ती इंजुरी होती. पण ह्या सगळ्या इंजुरीज आहेत त्या रिकव्हर होण्यासारख्या होत्या, कारण जखमा झाल्या होत्या. सो त्यांच्या कव्हर झाल्या. पण माझं कसं होतं की मला मुवमेंटच करता येत नव्हती, त्यामुळे मला ॲज अ जज संचालक ठेवणं हे पण पॉसिबल नव्हतं, कारण मी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून गेलो होतो. सो माझ्याकडून एक्सपेक्टेशन होतं की मी कॉम्पीट केलं पाहिजे, मी त्यांच्या अपोज गेलं पाहिजे, आणि मी सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीत पार्ट घेतला पाहिजे. पण हे मला काहीच करता येत नव्हतं, कारण डॉक्टरांची अशी हे होतं सजेशन की आम्हाला 50% तुम्ही आत राहिलं पण असं वाटतंय, कारण तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे. पण आम्हाला असं पण वाटतंय की आम्हाला इथं तुमचं नुकसान ठीक आहे गेममध्ये बाहेर जायचं, पण तुमच्या लाईफ थ्रेटनिंग कुठल्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. तुमचा एखादा मसल जो आहे तो कायमचा इंजुर नाही झाला पाहिजे परत एकदा झालं तर, म्हणून मला तिथून बाहेर यावं लागलं. सो असं नाही की मला ऑपरेशन असल्यामुळे मला बाहेर यावं लागलं. जर तिथल्या इथं ते ड्रेसिंग करायचं असतं तर 100% मी असं थांबलो असतो अजून पण. जसं बाकीच्यांचं झालं, ड्रेसिंग करून फक्त. हां, ड्रेसिंग करून त्यांची रिकव्हरी झाली आणि ते परत तिथंच थांबले, कारण ती ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडे होणार होत्या. तुमचं मेजर ऑपरेशन असल्यामुळे बाहेर यावं लागलं? येस, मेजर ऑपरेशन होतं माझं, आणि हे जर तिथं परत डिसमेंटल झालं असतं तर अजून माझा मेजर प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे मला 3-4 दिवस केअर घेऊन प्रत्येक 2-3 तासाला डॉक्टर मला चेक करायचे, माझ्या इंजुरी चेक करायच्या, माझं स्वेलिंग चेक करायचं, माझं बीपी चेक करायचे. सो आतमध्ये तुमची खूप जास्त केअर घेतली जाते. आणि फायनल स्टेजला ज्यावेळी असं होतं की नाही त्यांना अजून ठेवलं तर त्यांना त्रास होऊ शकतो, मग अशा कंडिशनला ते कंटेस्टंट जो असेल त्याचा मॅक्सिमम विचार करून, त्याच्या बाहेरच्या आयुष्याचा विचार करून हा डिसिजन घेतात, आणि त्यामुळे त्यांनी मला बाहेर काढलं होतं. सर, बिग बॉस मध्ये तुमची पर्सनॅलिटी खरी होती का, हा खूप जणांचा प्रश्न आहे. येस, मी जसा बाहेर होतो तसाच बिग बॉसच्या आत घरामध्ये मी राहायचा प्रयत्न केला होता. कारण मी कुठल्याही लेडीज असतील तर त्यांना मला डायरेक्ट पुश करणं, डायरेक्ट पुल करून काढणं जस्ट फॉर दॅट इव्हेंट हे मला कधीच जमत नाहीये. बाहेरच्या जगात पण मी बऱ्याच लेडीजना कायम रिस्पेक्ट देतो. आतमध्ये माझ्याकडून एक चूक झाली फक्त, ती पण निक्कीची, कारण तिला खूप रिक्वेस्ट करून पण ती पाण्यात जात नव्हती. ज्यावेळी ती पूर्ण परत वरती आली तर मला वाटलं की ती स्टेबल झाले, म्हणून मला तिला पुश करायला लागलं, आणि त्यासाठी मी तिला सॉरी पण बोललो नंतर. ज्यावेळी ती मला म्हटली किंवा मला भाऊच्या धक्क्यावरती बोललं गेलं की लक्ष नसताना तुम्ही तिला पुश केलं, मी त्यावेळेस असा तो विचार केला नव्हता. मला वाटतं ती स्टेबल आहे, कारण अरबाज तिच्याजवळ थांबला होता. सो मला वाटलं की ते तिथं तिला प्रोटेक्ट करतोय आणि ती स्टेबल झाले, सो मी तिला पुश केलं. पण नंतर मला समजलं की ती स्टेबल नव्हती किंवा ती प्रॉपर स्टँड नव्हती. सो मी त्याला नंतर सॉरी पण बोललो. ती सोडून मी माझ्या टास्कमध्ये पण बघत असेल तुम्ही की माझ्या टीममधल्या पण ज्या दोन्ही आर्या आणि अंकिता होती त्यांना मी पकडलं होतं, तर त्यावेळेस त्यांना पकडताना पण मी अशा रीतीने पकडलं होतं की त्यांना माझा जास्ती टच नाही झाला पाहिजे. सो ज्यावेळी मला अरबाज फील करायला आला त्यावेळेस मी माझा हात सोडला. अरबाजने मला सहज उचलून बाजूला नाही ठेवलं. जसं मला भाऊ पण त्यावेळी म्हटले की सहज उचलला, असं बिलकुल नाही, कारण त्यांना दिसलं असेल कॅमेरामध्ये. पण असं नव्हतं की मला सहज उचलून बाजूला करणं. मी बाजूला झालो तिथून, कारण मला माझ्या टीमच्या
ज्या लेडीज होत्या त्यांना पण सेव्ह करायचं होतं. त्या टास्क जिंकण्यापेक्षा तर त्यांना इजा कुठे झाली असती, कारण तिथे बरेच खिळे होते, बराचसा कार्ड होता तो कट झाला असता. सो हे मी विचार करून मी मला सोडून घेतलं. अरबाज वेळी मला ओढून बाजूला घेऊन गेला, तर मी एवढंच काम केलं की अरबाजला मी तिथं होल्ड करून ठेवलं. पण सगळ्यांच्या डोक्यात एवढंच होतं की तुम्ही अरबाजला तिथं फेकून या बाजूला, त्याला बाजूला टाका, ढकलून द्या आणि परत इकडे या. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं तिथं पॉसिबल नव्हतं, कारण फ्रॅक्शन ऑफ टाईममध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि तिथं दोन्ही जर सेम बळाची माणसं असतील तर दोघंही एकमेकाला अडवायलाच बघणार, जसं त्यांना आणि मी अडवलं होतं. आणि हे करताना आम्ही दोघांना पण शिव्या नाही घातल्या, दोघांना आम्ही ट्रोल असं नाही केलं की तुला ताकद किती आहे, मला ताकद किती आहे. तो पुढे जायचा विचार करत होता आणि मी त्याला थांबवायचा विचार करत होतो. ह्या कंडिशनला माझ्या टीमचे 2 माणसं इथं आले आणि तिथं अरबाच्या हाताला लागले. अरबाचे हात लॉंग असल्यामुळं त्याला त्याचा बेनिफिट झाला. सो गेम हा गेम असतो आणि तुम्हाला त्या मुवमेंट असं बिलकुल नाही आहे. मी कम्प्लीट आणि परफेक्टली टीमसाठीच खेळलो होतो. फक्त टीमला ते कळालं नाही. ज्यावेळेस मी माझा गेम केला तर टीमला वाटलं की मी नाही केला, कारण त्यांच्याकडून ते कम्प्लीट झालं नाही. सर जर ही इंजुरी झाली नसती तर तुमचे पुढचे प्लॅन्स काय होते? येस, आता ही इंजुरी जर झाली नसती तर बऱ्याच लोकांनी मला जान्हवीबरोबर बघितलं होतं. जान्हवी ही खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे. तिला कुणाच्यावरती विश्वास नव्हता, कारण बी टीममध्ये तिला ऍक्सेप्ट करत नव्हते आणि ए टीममधून ती रागाने बाहेर पडली होती, कारण तिला निक्कीचा खूप राग होता. सो जान्हवी आणि मी असतो इकडे ह्या साईडला, तर मी अजून 2 लोकांना घेऊन एक टीम अशी बनवणार होतो की जी बी टीममधल्या पण काही लोकांना आणि ए टीममधल्या पण काही लोकांना अपोज करेल, सो दॅट टास्कच्या वेळेस आम्हाला ह्या गोष्टी मॅटर करतात. टीम ही तुम्हाला ऑलवेज टास्कच्या वेळेस कामाला येते, कारण तिथं तुम्हाला एकतर नॉमिनेशन द्यायचं असतं कॅप्टन्सीसाठी आणि कॅप्टनपद जिंकण्यासाठी. त्यामुळे काय होतं की त्या कंडिशनला माझे असे प्लॅन होते की निक्कीच्या समोर एखाद्या माणसाने बोलणं, एखाद्या मेलने बोलणं किंवा मी बोलणं हे कधीच पॉसिबल नव्हतं, कारण ती वाटेल तसं बोलते. सो त्या ठिकाणी तिच्यासमोर जान्हवीनं थांबणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि ती थांबत पण होती. तिनं आता त्या गोष्टी केल्या, कारण पहिल्या वीकमध्ये तिचं खूप जास्ती प्रॉब्लेम झाले होते बिकॉज ऑफ टॉक. सो मी तो प्लॅन केला होता. आणि डीपी पण एकटा पडला होता, कारण अंकिता त्यावरती ट्रस्ट नव्हता. सो डीपी बाहेर पडला होता. असं जर 3 लोक आम्ही असतो इकडे तर 100% आम्ही अपोजिट टीमला बाहेर काढून त्या ठिकाणी आम्ही फायनलमध्ये गेलो असतो. सो हे करण्याच्या आधीच मला इंजुरी झाली आणि त्यामुळे मला बाहेर यावं लागलं. सो रिलेशनशिपमध्ये जाणं किंवा विनाकारण तिथं टाइमपास करणं ह्यासाठी मी बिलकुल गेलो नव्हतो. मी बाहेर जसं आहे, हेल्पिंग नेचर असेल किंवा बाहेर मी लोकांना रिस्पेक्ट करतो, लेडीजला रिस्पेक्ट करतो, त्याच कंडिशनला मी तिथं काम केलं आहे. सो तुम्ही चेक पण केला असेल की या बाबतीत माझ्याकडून कधी मी जे बोलतोय ते झालेलं नाही आहे की लेडीजना मी त्रास दिला आहे, सिनियर लोकांना मी उलटं बोललो आहे, शिवाय दिलेत. नाहीतर मी पॅड जाताना बोलून बऱ्याच गोष्टी तशा केल्या असत्या फक्त कंटेंट देण्यासाठी. तसं बिलकुल केलं नाही. मी बाहेर जसं थांबलो तसंच आतमध्ये होतो आणि रिअल पर्सन म्हणूनच राहिलो होतो. सर सगळेच घरातले ए टीम असू दे, बी टीम असू दे, सगळेच तुम्हाला मागे नावं ठेवत होते. त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? 100%. ज्यावेळेस 8 वीक ही सगळी टीम आतमध्ये राहिली आणि मी 2 वीकसाठी तिथं आलोय, तर कुणाला हे खपणार नाहीये की 8 वीक आम्ही स्ट्रगल केलं इथं पोहोचायला आणि हा 2 वीकमध्ये येऊन हा कॅप्टन झाला, हा जर फायनलमध्ये गेला तर आम्ही इथे घेऊन काय करू. सो सिंपल गोष्ट होती की काही जरी झालं तर ते मला नॉमिनेट करणारच होते, काही जरी झालं तर ते मागं बोलून माझं नाव खराब करणार होते, कारण दुसऱ्या टीममध्ये पण जाऊ नको म्हणून मी. सो दोन्ही टीममध्ये मी कुठल्याही टीमसाठी तिथे गेलो नव्हतो. तिथे गेल्यानंतर ज्यांच्याशी माझं पटत होतं मी त्यांच्याशी बोलायचो. आणि 8ल्या टीम आहेत ह्या प्रत्येक वीकला बदलतात. बिग बॉस जी टीम बनवतील त्या टीममधूनच खेळणं गरजेचं होतं. त्यामुळं लास्ट नॉमिनेशनमध्ये हे त्यांच्या लक्षात नाही आलं की 5 लोकांना मी एकट्याने नॉमिनेट केलं होतं आणि माझ्यामुळं अख्खे माझ्यासकट 5 लोक वाचले होते. नाहीतर आत्ताच्या कंडिशनला बरेच लोक जे आत्ता मला नावं ठेवत आहेत ते नॉमिनेशनमध्ये राहिले असते. आणि त्या कंडिशनला ऑब्व्हियसली माझा तुमच्यावर कॉन्फिडन्स होता की तुम्ही मला नॉमिनेशनमधून बाहेर काढणारच होतं. पण पुढचे 2 वीक, एक तर हा वीकमध्ये नॉमिनेट नव्हतो मी आणि पुढच्या वीकमध्ये जर नॉमिनेट झालो असतो तर तुमच्याकडून मला हेल्प मिळणार होती, तुमच्याकडून मला ते प्रेम मिळणार होतं. सो मी सेफ होतो. आणि हे जे मी म्हटलं की 3 वीकचं काम, हे अभिजितनं उलट्या प्रकारे तुम्हाला सांगितलं की माझं कॉन्ट्रॅक्ट 3 वीकचं होतं आणि मला मग 3 वीकमध्ये काहीतरी करून बाहेर काढणार होते. असं बिलकुल नाही आहे. तर हे कॉन्ट्रॅक्ट हे मी माझ्याशी केलं होतं की माझं प्लॅनिंग केलं होतं 3 वीकचं. जर 3 वीकमध्ये जर मला हे जमलं नाही, बाहेर राहायचं, आत राहायचं, तर मला थोड्या गोष्टी चेंज करायला लागल्या असत्या आणि ते मी तुम्हाला कॅमेरासमोर सांगूनच चेंज झालो असतो की आता मी बाहेर जसं तसं आत राहून हे करणं पॉसिबल नाही आहे. सो मी आता ह्या चेंजेस करतोय माझ्यामध्ये. सो प्लीज सपोर्ट करा म्हणून. अदरवाईज दोन्ही टीमने मला समजून नाही घेतलं आणि मोस्टली ए टीम तर घेणारच नव्हती. बी टीममध्ये फक्त
ट्रस्ट दाखवला नाही आणि त्यांना असं वाटलंच नाही की मी काहीतरी प्लॅन करू शकतो. त्यामुळे त्यांनी मला फक्त समोर भांडणासाठी पाठवलं. सर आता बी टीम मध्ये अंकिता, अभिजित, पॅडी दादा हे सगळे तुम्हाला ब्लेम करत होते, तर तुम्ही प्रत्युत्तर का देत नव्हता? कसं आहे माहिती आहे का की एखादी गोष्ट झाली तर ती कुठलाही माणूस मुद्दाम करत नाही असं मला वाटतं. आणि एकदा झालं समजा मी बॉल टाकला, त्यांच्या हातातून पडला की पाडला गेला की त्यांना झेलता नाही आलं, हा वेगळा प्रश्न आहे. पण जर तो टास्क झाल्यानंतर बोलण्यात काय अर्थ नसतो. ती फक्त वाळली बडबड असते, लोकांना दाखवण्यासाठी असतं की मी माझं काम केलं पण त्यांनी त्याचं काम नाही केलं, आणि दंगा करणं, परत त्या लोकांना सांगणं की माझं काम मी केलं होतं, तुम्ही का नाही केलं, तुम्हाला करायला पाहिजे होतं. तर ह्या करायला पाहिजे होत्या, काय नाही झाल्या, या गोष्टी बोलून काय उपयोग नसतो. आणि पॅडी दादा सिनियर आहेत, हे बोलता बोलता माझ्या तोंडातून रागाने काय वाईट जायला नको, त्यावेळी मी तो गोष्ट मी त्यांना एका शब्दाने नाही बोललो. पण नंतर ते येऊन स्वतः मला म्हटले की मला वाटलं की तुम्हाला शिव्या घालशील. तर त्यांना म्हटलं की पॅडी दादा मी तुम्हाला रिस्पेक्ट करतोय आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला पकडताना कॅच आला नाही बिकॉज तो बॉल स्लिपरी झाला होता असं तुम्ही मला सांगितलं. सो हे रिझन ओके होतं, त्यामुळे मी त्यांना काही बोललो नाही. सो याच्या मागे असं नव्हतं की मला काय करायचं नव्हतं किंवा काय नाहीये. सगळ्यात जास्त अभिजित भाऊ तुमच्याबद्दल बोलताना दिसले मागे तुमच्या. हे तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही एपिसोड पण बघितले नसतील, पण तुमचं काय मत आहे, का एवढं तुमच्या मागे अभिजित, अंकिता, पॅडी सतत का बोलत होते? सिंपल गोष्ट आहे की आत्ताच्या कंडिशनला ज्यावेळी मी आत गेलो त्यावेळी नॅशनल फेस म्हणून आत गेलो होतो. वाईल्ड कार्ड त्यांना घेतात की ज्यांचा नॅशनल फेस असेल किंवा नॅशनल त्यांची ओळख असेल. आता अभिजितला तिथं नॅशनल ट्रबल करायला कुणीच नव्हतं आणि मी बाहेरून बघून गेलो होतो. त्यामुळे मला माहिती होतं की अभिजित ह्यांच्यासमोर काय बोलतोय, बी टीमच्या जवळ जाऊन काय बोलतोय. सो स्वतःला सेव्ह करत तो इथंपर्यंत आला होता. आणि आता ए टीममधली माणसं निघून गेली होती आणि बी टीममधली जी माणसं होती त्यांच्यातल्या आता वीक माणसाला तो एक कमी करेल आणि रेस्ट टॉप 5 मध्ये गेल्यानंतर तो म्हणेल की आता मला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे, किंवा आत्तापर्यंत म्हणत होता की मला आता इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. सो हा जो प्लॅन आहे तो फक्त मलाच माहिती होता. आणि ज्यावेळी मी तो प्लॅन एक्सप्लोज केला अंकिता पुढे, त्यामुळे तिला कळालं की नाही असं नाही. पहिल्यांदा नाही म्हटली. नंतर ज्यावेळी मी सांगितलं की असं नसतं तर मग अभिजितला त्या अंड्याच्या टास्कमध्ये शेवटपर्यंत का ठेवलं असतं. कारण निकिता तो प्लॅन होता की त्याला सेव्ह करायचं, तो कॅप्टन झाला तरी पण चालेल, पण पॅडी दादा आणि अंकिताने कॅप्टन व्हायचं नाही. आणि त्यांच्याच टीममधला जो डीपी होता जो आपल्याकडचा आहे त्याला पण कॅप्टन करायचं नाही हे पण त्या डोक्यात होतं. त्यामुळं कसं आहे की ह्या लोकांना तो प्लॅनच कळत नव्हता कसं जायचं आहे. त्यामुळे मागं सगळे मिळून मला मागं ट्रोल करत होते की यानं असं नाही केलं पाहिजे, हा त्या जान्हवीशी जास्ती बोलतो, त्याचं लग्न झालंय, किंवा मग हा आत्ता आलाय, ह्याला काय गेम कळत नाहीये. ह्या गोष्टी ते मागं बोलत असतील कारण त्या मला कळायला नाहीत. आता आल्यानंतर त्या गोष्टी बघून मला फायदा नाहीये. जाताना जेवढ्या गोष्टी बघून गेलो होतो त्यात असं सरळ कळत होतं की अभिजित दोघांना पण फसवतोय. म्हणजे दोन मांजरांच्या भांडणामध्ये माकड कसं काय लोणी घेऊन जातं त्या प्रकारे अभिजित फक्त आपला फायदा घेऊनच खेळायचा. नाचता येईन अंगण. हा, आणि आता तेच आता अभिजितला थोडंसं लागलंय, असं काही मेजर नव्हतं त्याचं. तो म्हणतोय की आम्हाला पण लागलं होतं. असं लागलं असेल तुम्ही एकदा पण दाखवा की ओढाओढी कधी अभिजितनं अरबाजशी केले का किंवा कुठल्याही प्लेअरशी केले का करत नव्हते कोण, कारण पहिल्याच वीकमध्ये लागलं होतं. सो अभिजितच्या अंगावर असं कोण जात नव्हतं, फक्त ओढून जायचं अरबाज, अदरवाईज सेफली सगळे खेळायचे. त्यामुळं नाचता येणं अंगणवाकडे अशी गोष्टी करून फायदा नसतो. पण एवढं मात्र अभिजित करत चाललाय की दोघांना पण. सर परत एकदा चान्स मिळाला तर तुम्ही बिग बॉस मध्ये जाल का? सीझन 6 असू दे किंवा एनी टाइम तुम्हाला जायला आवडेल का परत? नाही, मला बिग बॉस मध्ये परत जायची इच्छा अजिबात नाहीये, कारण तो गेम माझ्यासाठी नाही आहे. मी सांगितलं तुम्हाला की माझ्या बायकोची जास्त इच्छा होती, तिला मी सांगितलं पण होतं की मी तिथं ऍज अ कंटेंडर जाऊ शकत नाहीये कारण लोकांच्या एक्सपेक्टेशन माझ्याकडून वेगळे आहेत. काही लोक आहेत ज्यांना वाटतं की अरबाजवरती फोर्स करायला किंवा त्याला अपोज करायला मी जाऊ शकतो, पण फक्त भांडण करणं हे मला कधीच जमत नाहीये. त्यामुळं मी तिथं परत जाणं पॉसिबल नाहीये. येस, मी जाईन पण तुम्हाला दिसेल पण ऍज अ कंटेस्टंट नाही तर दुसऱ्या पद्धतीने दिसेल. आणि मित्रांनो, हा मी सेल्फी कॅमेरा बोलतोय, नाहीतर तुम्हाला तुमच्या मी कॉमेंट वाचू कशा. विचार कसं करत नाही राव तुम्ही. सिंपल गोष्ट आहे की मी सेल्फीत बोलतोय आणि त्यामुळे तुम्हाला दिसतंय की हा माझा राईट हँड आहे, हा माझा लेफ्ट हँड आहे. लाईव्ह जेव्हा जाता तेव्हा तो थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. ही खोटं मी वेड्यासारखं दवाखान्यात बसतो का कधी येऊन. कॉमन सेन्स वापरा. असं बोलायची गरज नाहीये. पण कसं आहे की मी सिंपल गोष्ट आहे. सरळ बघा, मी सेल्फी कॅमेरा बोलताना तुम्हाला मी ऑलवेज असं दिसेल की माझा हा उजवा हात आहे, हा उजवा हात नाही आहे, हा डावा हात आहे.
ऍज अ गेस्ट तुम्हाला जायला आवडेल का परत? नाही, गेस्ट म्हणून जाणार नाही, मी गेलो तर होस्ट म्हणून जाईल. मी प्लॅन करेल की होस्ट म्हणून कसं जाता येईल तिकडे. गेस्ट म्हणून जाऊन पण काही अर्थ नाही आहे. आपण बिग बॉसची इच्छा असेल जावं, त्यांच्याकडून मला इन्व्हिटेशन आलं तर 100% मी ॲज अ गेस्ट जायला हरकत आहे. पण कंटेस्ट म्हणून जाणं पॉसिबल नाही आहे, कारण मला बाहेरच्या लोकांना माझं दुसरं काही दाखवायचं नाही की आत आहे काय आणि बाहेर आहे काय मी. आणि तो गेम माझ्यासारख्या लोकांना, म्हणजे ज्यांनी 25 वर्ष स्ट्रगल केलं इथंपर्यंत पोहोचायला, आणि तिथं जाऊन फक्त जिंकण्यासाठी, थोड्याशा विनिंगसाठी मी माझं अख्खं करिअर पणाला लावू शकत नाही आहे. आणि फक्त खोटं बोलून लोकांना फसवून तिथं चिटिंग करून हे असली गेम मला जमणं पॉसिबल नाही आहे. खूप जणांचा प्रश्न आहे सर की शो स्क्रिप्टेड होता का? नाही, शो बिलकुल स्क्रिप्टेड नाही आहे. हां, टॅटू माझ्या बघा, नंतर पण चेक करा किंवा माझ्या आधीच्या फोटो चेक करा. टॅटू हा माझ्या डाव्या हातावरती आहे आणि त्याच हाताला मला इंजुरी झाली. एकाने टाकलं होतं टॅटूचं, सो हे कळेल तुम्हाला लगेच. सो वेड्यासारखा विचार करू नका की स्क्रिप्टेड करून मी इथं बसलोय. मला वेळ लागला काय हॉस्पिटलमध्ये बसायला? 4-5 दिवस, मला 5 दिवस ऍडमिट केलं इथे. सर्जरी माझी उद्या दुपारी होणार आहे आणि त्यानंतर 3 दिवस थांबून मी निघणार आहे बाहेर. इथे जास्ती काळजी घेतली जाते का घरात जास्ती काळजी घेतली जात होती? तिथं बघायला गेलं तर आत्ताच्या कंडिशनला हे हॉस्पिटल खूप चांगलं आहे. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक तासाला मला चेक करतात आणि माझ्याकडे बघितलं जातं. बिग बॉसच्या घरामध्ये पण फॅमिलीमधले काही लोक जे होते ते गेम सोडल्यानंतर मला 100% मला जेवणासाठी हेल्प करायचे, माझी जी प्लेट होती ती धुण्यासाठी हेल्प करायचे, कपडे घालण्यापासून मला पॅड दादाने हेल्प केले, डीपीने हेल्प केले. सो गेम नंतर सगळ्यांचं माझ्यासमोर असताना मला कम्प्लीट हेल्प सगळ्यांनी केले. पण शेवटी कसं आहे की गेममध्ये प्रत्येकाला टिकायचं आहे ना, तर मागं काय तर बोलून, त्याचं नाव खराब करून, त्याचा विषयी वाईट काहीतरी बोलून त्याला इथून बाहेर कसं काढायचं हा प्रयत्न सगळ्यांचा होता. पण हे सोडून तिथं काळजी मात्र 100% सगळे घेत होते. एवढा अरबाज पण माझी काळजी घ्यायचा. आणि सगळ्या लोकांनी तिथं जेव्हा मी ॲज अ इंजुर्ड पर्सन होतो त्यावेळी माझ्या बऱ्याच कामामध्ये माझी कामं त्यांनी वाटून घेतली आणि मला हेल्प केली होती. बिग बॉसचं घर खूप छान आहे. जर तिथं 5 दिवस फॅमिली म्हणून राहायचं, दुसरे 2 दिवस लढाई केली तुम्ही टास्कसाठी, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा गेम करू शकता. पण तिथल्या लोकांना हे कळत नाही आहे, कारण त्यांना वाटतं की बाहेरची फॅमिली आणि ही फॅमिली खूप वेगळी आहे. असं बिलकुल नाही आहे. फॅमिली कुठली तरी असली तर त्यामध्ये लहान लोक आणि मोठे लोक हा फरक असतो, सिनियर ज्युनियर हा फरक असतो. सो ज्युनियर लोकांनी सिनियर लोकांना कधीही शिव्या देऊन किंवा त्यांचा डिसरिस्पेक्ट करून राहिलं नाही पाहिजे. आणि हेच मला वाटतं की माझं जे इंटेन्शन होतं ते तिथं मला नडलं असेल, पण मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही आहे, कारण तेवढ्या 1 किंवा 2 महिन्यासाठी मी माझं नेचर बदलू शकत नाही. थँक्यू. लोकांना वाटतं की प्लास्टर घातलं मी कशाला ऑपरेट करतो. नाही, हे प्लास्टर का घातलंय की इथली जी मुवमेंट आहे ती मुवमेंट जास्त झाली तर जी अलाइनमेंट माझी आतली ब्रेकिंगची झाली ती अजून हलेल, अजून इंजुरी वाढेल, म्हणून प्लास्टिक. इथं माझ्या सगळ्या चेकअप झालेत. हार्टचे चेकअप झालेत, रिपकेस चेक झाले, माझं शोल्डर माझे इंजुरी चेक झालेत, त्यानंतर माझा इको चेक केला आहे, माझा कार्डिओग्राफ चेक केला आहे. तर प्रत्येक गोष्ट ते चेक केले आणि या सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या टीमने आम्हाला सांगितलेत की सर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्याव्या लागतील. डॉक्टरचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत सगळे फॉलो करावे लागतील. आणि तिकडच्या टीममधून पण मला रेग्युलर कॉन्टॅक्ट चालू आहे की तुमची सर्जरी झाली का किंवा तुमचं तिथं सगळं प्रॉपर व्यवस्थित चाललं आहे की नाही. सो खूप काळजी घेतात. प्रोडक्शन हाऊस आहे, खूप जास्त काळजी घेतात आणि आतमध्ये फॅमिली मेंबर पण खूप काळजी घेतात. सो मी त्या जो काही तो इव्हेंट आहे किंवा शो आहे त्या शोला मी कधीच ब्लेम नाही करणार. स्क्रिप्टेड जे म्हणताय तुम्ही बिलकुल नाही आहे. इव्हन रितेश भाऊ पण जे आहेत ते ज्यांना बोलायचं त्यांनाच बोलतात. ते असं नाही की त्यांना निकीची बाजू घेत आहेत, अजिबात नाही आहे. रितेश भाऊ, आता मी असतो तर मला त्यांनी शिवाय दिल्या असेल की चांगलं म्हणतं असं माहिती नाही आहे, पण जर त्यांनी प्रॉपर बघितलं असेल तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं की संग्राम तू चांगला खेळलास आणि जर तुझा हात अजून चांगला असेल तर अजून खेळू शकतो तुम्ही. सो एवढंच बोलायचं मला होतं, तेवढं तरी लाईव्ह आलं होतं. मी 3-4 दिवसानंतर मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, तर प्रेसचे लोक मला विचारतील क्वेश्चन, त्यावेळेस पण माझं हीच आन्सर असतील. सो जेवढे लोक मला केअर घ्या म्हणतायत किंवा जेवढे लोक म्हणतात की बाकीच्या लोकांचा तुम्ही विचार करू नका, त्या लोकांचा मी खूप आभारी आहे. आणि ज्या लोकांना रागानं वाटलं असेल की मी मुद्दाम करतोय, सो प्लीज हे अंडरस्टँड करून घ्या की हे मी मुद्दाम करत नाही आहे. ही इंजुरी खरोखर झाली मला आणि त्यातून रिकवर व्हायला मला पुढचे कमीत कमी 3 ते 4 महिने लागणार आहेत. पण नो रिग्रेट्स. माझ्या बायकोची इच्छा कम्प्लीट झाली, माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांची इच्छा कम्प्लीट झाली. येस, अँड वी ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आणि मला वाटतं की प्रत्येक लग्न झालेल्या माणसानं अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्यावेळी त्यांना कळतं की घरामध्ये तुमच्या बायका किती काम करत असतात.
त्यांना तुम्हाला टाइम द्यायचा असतो तो मिळत नाही आणि तुम्ही असं म्हणताय की कामामुळे मिळत नाहीये. पण आता असं बिलकुल होणार नाहीये. मला वाटतं की मी आठवड्यातले 4 ते 5 दिवस घरात एकत्र जेवेल, भले बिझनेस किती मोठा किंवा किती इम्पॉर्टंट असेल तर. सो फॅमिलीची व्हॅल्यू जर कळायची असेल तर अशा इव्हेंटला जाणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. फक्त जपून खेळलं पाहिजे. इव्हेंट हा इव्हेंट पुरता ठेवला पाहिजे. त्यामध्ये कुणाला तरी इजा होईल किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल असं कधीच नाही केलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. जर मला परत या 4 वीकमध्ये मी रिकवर लवकर झालो आणि बोलवतील असं सांगितलं पण आहे, जर त्यावेळेस जर रिकव्हरी झाली माझी तर मी नक्कीच तुम्हाला परत येत दिसेल. पण चुकीच्या दृष्टीने विचार करू नका बिलकुल, कारण ज्या गोष्टी झाल्यात त्या गोष्टी इंटेन्शनली झालेल्या नाही आहेत, त्या ॲक्सिडेंटली झाल्यात आणि मी त्या सफर करतोय. सो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ गुड रिझन. ह्या दोन्ही गोष्टी मानतो मी. सो मला कुठल्याही गोष्टीचा रिग्रेट नाही आहे. सो बाकीच्या जे पर्सनल गोष्टी विचारतायत त्या पण मी सांगणार नाही आहे. सो ज्या पर्सनल त्यांच्या गोष्टी आहेत, कोण स्मोक करतंय, कोण करत नाही आहे, कोण काय करतंय, ते त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. पण निक्की आणि अरबाज यांना मी प्रत्येक वेळी सांगितलं आहे की हा रियालिटी शो आहे. तुम्ही जे काय बेड शेअर करताय, तुम्ही कंबल शेअर करताय, तुम्ही अशा ज्या गोष्टी करताय सगळ्यांसमोर, ह्या दाखवू नका, कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फॅमिलीवर होत चाललाय आणि ते तुम्ही नंतर कधीही सांगू शकत नाही की आम्ही गेम म्हणून करत होतो. लोकांना कळतं, महाराष्ट्रात लोक काही इमोशनल आहेत आणि हे गेम हे बिग बॉस कामं सोडून गेम बघतात. सो ह्या गोष्टी टाळा तुम्ही, हे सांगून दमलो मी त्यांना. पण जोपर्यंत आणि दुसरं काम होतं, तुम्ही लोकांनी ज्यासाठी पाडलं होतं मी, तर याची मी तुम्हाला गॅरंटी देतो की ज्या व्यक्तीवर तुम्ही पाडलं होतं तो नक्कीच तिथून बाहेर पडेल. कारण तिथं लोकांच्यावर डिपेंड आहे. तुम्ही लोक ठरवताय की कुणाला आत राहायचं, कुणाला बाहेर जायचं आहे. मला वोटिंगमध्ये नाही तर मला बिकॉज ऑफ इंजुरी बाहेर पडायला लागलं. पण जे लोक असं काम करत चाललेत की रिलेशनशिप किंवा चुकीच्या गोष्टी ज्या लहान मुलं बघू शकत नाही आहेत किंवा त्यांची फॅमिलीवर बघू शकत नाही आहेत, ते लोक नक्कीच लवकरात लवकर बाहेर पडतील आणि त्यावेळी तुम्हाला समजेल की ज्या कामासाठी मी आज गेलो होतो ते काम माझं कम्प्लीट झालं म्हणून. सो थँक्यू सो मच. आणि परत 4 दिवसानंतर मी प्रेसबरोबर लाईव्ह येईल, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी पटतील, कारण प्रेस तर कुठं जाणार नाही काही. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. जय महाराष्ट्र.